वारीच्या वाटेवरचा पुढचा मोठा अडथळा नको नको त्या नियमांची वाटणारी भीती. आपल्याला अनेको ग्रंथांचं वाचन करणं अपरिहार्य आहे. ग्रंथ वाचले पाहिजेत, नामस्मरण करताना माळ जपली पाहिजे, मूर्ती पूजा केली पाहिजे. मग या सगळ्या गोष्टी करत असताना येणारे जाणारे कोणीही कुठलाही नियम सांगावा आणि आपण तो ऐकत बसावं, ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. कुठलाही नियम ऐकल्यानंतर त्याच्यावरती आपण आपल्या विवेकी बुद्धीने विचार केला पाहिजे. जर खरंच तो नियम पाळून आपल्या आध्यात्मिक प्रगतीला वाव मिळणार असेल तर डेफिनेटली तो नियम आपण पाळावा. पण ग्रंथ कसा वाचावा, मग असंच बसावं का, तसंच बसावं का? बुद्धीचा वापर करून देवाने चांगले 2 डोळे दिलेत त्यांनी ग्रंथ वाचावा. आपण अशा गोष्टींना घाबरतो आणि या भीतीचा फायदा मात्र काही बोंधू लोक घेतात, आपला वेळ वाया घालवत राहतात. म्हणून हा नियम खराच नियम आहे की ती नुसती फालतू अंधश्रद्धा आहे हे आधी तपासून बघितलं पाहिजे आणि मग त्याचं पालन केलं पाहिजे. वारीच्या वाटेवरचा हाच मोठा अडथळा म्हणजे नको ते नियम आणि त्यांची भीती ही बाजूला करून संत वाङ्मय, ग्रंथ, नामस्मरण या साधनांची दालनं आपण आपल्यासाठी खुली करूया.